ध्यानमूलं श्री सद्गुरुमूर्ती, पूजामूलं श्री सद्गुरुपदं, मंत्रमूलं श्री सद्गुरुवाक्य, मोक्षमूलं श्री सद्गुरुकृपा. सुंदर. सर, आता या श्लोकाचं थोडक्यात मूळ सांगाल का? नक्कीच. ध्यानमूलं श्री सद्गुरुमूर्ती. अहो, ध्यान जर करायचं असेल तर केवळ श्री सद्गुरूंचे, अन्यथा कुणाचे नाही. पूजामूलं श्री सद्गुरुपदम. श्री सद्गुरूसहित अन्य कोणत्याही देवांचं पूजन करायचं असेल तर शास्त्रानुसार चरणाची पूजा श्रेष्ठ मानली जाते, कारण चरणम पवित्रम विततम पुराणम. मंत्रमूलं श्री सद्गुरुवाक्य, अर्थात उपासना मंत्राचं मूळ हे श्री सद्गुरूंच्या चरणाजवळ आहे. म्हणून अन्य कुणाकडून हा मंत्र न घेता केवळ श्री सद्गुरूंच्याच श्रीमुखातून मंत्र घ्यावा. पुढे आणि शेवटी मोक्षमूलम श्री सद्गुरुकृपा. आणि या इहलोकातून परलोकात जायचं असेल तर मोक्षप्राप्ती ही केवळ सद्गुरूच करू शकतात, अन्य कोणी नाही. अर्थ तिथ देव